मुख्याध्यापक मच्छिंद्र कांबळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई. मौदा शिक्षणाधिकारी हद्दीतील गैरप्रकार. सर्व क्षेत्रात शिक्षण क्षेत्र पवित्र म्हणून ओळखले जाते, कारण या क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असते. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतो. मात्र तालुक्यातील दहेगावच्या शिक्षण क्षेत्राला वाळवी लागली असून ही वाळवी या शिक्षण क्षेत्राला पोखरताना दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदेतील प्राथमिकचे मौदा पंचायत समिती शिक्षणाधिकारी यांचेही साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील दहेगाव येथे झालेल्या शिस्तभंगाच्या प्रकरणात मुख्याध्यापकावर कारवाई झाल्यामुळे ज्ञान मंदिराचे दरवाजे किलकिले झाल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीसुद्धा लक्ष देत नसल्यामुळे पाणी कुठे मुरते हे कळत नसल्याने या मुख्याध्यापकाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दहेगाव पंचायत समिती मौदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र कांबळे यांनी शाळेच्या कामकाजात काही गंभीर चुका व अनियमितता केल्याची तक्रार प्राप्त झाली. माझी वसुंधरा स्वच्छ शाळा मुख्यमंत्री योजनेतून 1 लाख रुपयाचा निधी सन 2023 ते 24 मध्ये प्राप्त झाला आणि तो निधी माजी आमदार श्री टेकचंद सावरकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. तो संपूर्ण निधी समितीतील एकाही शाळेचे सदस्य आणि अध्यक्ष यांना न विचारता गहाळ केला गेला. तसेच 2.5 एकर जमीनमधील शाळेला मिळालेले दान शेतीचे जागेचे लिलाव झालेला असून तो लिलाव 66,500 रुपयात झाला असून ती पण रक्कम गबन केल्या गेली. या तक्रारीवर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या चुका खऱ्या असल्याचे समोर आले आहे. सरकारी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आणि जबाबदारी योग्यरित्या पार न पाडल्यामुळे नियमानुसार श्री कांबळे यांना जिल्हा परिषद सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन लागू राहील. निलंबन काळात श्री कांबळे यांनी शिक्षणाधिकारी रामटेक यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल. निलंबन काळातील निर्वाह भत्ता मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे गट शिक्षणाधिकारी रामटेक यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे. हिंगणा रिपोर्टर नीलम चकोले.